नमस्कार, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातली एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महायुतीतील आमदार महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्हाला परत पक्षात घ्या करत आहेत विनंती। काय आहे सविस्तर बातमी आपण पाहू। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर अशाच बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। गेल्या काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करून भाजपबरोबर सत्ता स्थापन केली आणि आताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनतेने आम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत हे दाखवून देत मोठ्या प्रमाणात खासदारांना निवडून दिले। त्यामुळे लोकसभेचा निकाल पाहता विधानसभेतही उद्धव ठाकरे आणि शरद पवार बाजी मारतील असं चित्र दिसत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील 5 आमदारांनी जयंत पाटलांची गुप्त भेट घेतली आहे आणि कालच शिंदे गटाचे माजी आमदार गोपी किशन बाजोरिया आणि विल्पो बाजोरिया या पितापुत्र्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि आम्हाला परत पक्षात घ्या अशी विनंती केली आहे। परंतु उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे नकार दिला आणि सांगितले आम्ही गद्दारांना क्षमा करत नाहीत आणि आमच्या पक्षात गद्दारांना कोणतेही स्थान नाही असे सांगत धुडकावून लावले। तरीही जसजसं विधानसभा निवडणुका जवळ येईल तसतसं अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटातील मोठमोठे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे गटात येतील असं चित्र दिसत आहे। तर तुम्हाला काय वाटतं, गद्दारी केलेल्या खासदार आणि आमदारांना परत पक्षात घ्यायला पाहिजे की नाही ते तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये मांडा आणि अशाच राजकीय बातम्यांसाठी आताच आपल्या रय्या महाराष्ट्र या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा।